पाठ राखीन या मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झालेला आहे। या प्रोमोमध्ये आपण पाहत असतो की इकडे जी काही प्राजक्ता असते ती सूर्यवंशीच्या घरी आलेली असते। आता सुलक्षणाने खरं प्राजक्ताला आलोकसोबत लग्न करण्यासाठी सांगितलेलं असतं। तेव्हा इथे प्राजक्ता फार चिडते आणि म्हणत असते, मॅडम तुमचं काय चाललंय? तुम्ही माझ्या आयुष्याचा खरं तर व्यवहार करू पाहताय। त्यावरनं सुलक्षणा म्हणत असते, हे बघ प्राजक्ता, मी माझ्या आलोकच्या भविष्यासाठी हे सगळं काही करायचं सांगते। यांचं दोघींचं बोलणं सुरू असतं तितक्यातच खरं तर इकडनं आलोक चिडतच बाहेर आलेला असतो। आलोक आता खरं तर त्यांच्याच ऑफिसमधल्या एका वर्करशी फार जोरात आणि रागात बोलत असतो। तो म्हणत असतो, तू माझ्या खोट्या सह्या घ्यायला पाहतोस, मला हे अजिबातच चालणार नाही। या घरात माझ्या मनाविरुद्ध का गोष्टी घडतात हेच मला कळत नाही, असं म्हणून अक्षरशः त्या माणसावर फार चिडत असतो। आता सगळेजण धावत आलेले असतात, आरव सुद्धा आलेला असतो। इकडे हे सगळं काही सुलक्षणा पाहत असते, मात्र सुलक्षणाला ह्या सगळ्या गोष्टीची आता फार भीती वाटायला लागलेली असते। ती आलोकला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। आरव म्हणत असतो, आई तू शांत हो, मी दादाला शांत करतो ना, तू काळजी करू नको, असं म्हणून आरव आता आलोकला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र हे सगळं काही झालेलं असतं ते म्हणजे प्राजक्ता पुढे। त्यामुळे प्राजक्ताला तर फार धक्का बसलेला असतो। अक्षरशः तिने तिथनं काढता पाय घेतलेला असतो। ती बाहेर निघालेली असते, तिच्याच मागे इकडनं सुलक्षणा सुद्धा आलेली असते। प्राजक्ता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, या व्यक्तीशी लग्न मी कधीही करू शकणार नाही, असं म्हटल्याबरोबर मागणं सुलक्षणा म्हणत असते, प्राजक्ता जी मुलगी सूर्यवंशीच्या घरची सून म्हणून येईल ती या घरात आनंदाने समाधानाने नांदेल, तिच्या पायाशी सर्व सुख लोळण घेतील, ती लातडण्याची चूक करू नकोस तू प्राजक्ता, असं म्हटल्याबरोबर इकडनं जी काही प्राजक्ता असते ती सुलक्षणाकडे येते आणि सुलक्षणाला म्हणत असते, सून म्हणून सारे सुख खरंच पायाशी लोळण घेतील, असं म्हटल्याबरोबर सुलक्षणा म्हणत असते, अगं अर्थात प्राजक्ता, त्यामुळेच मी तुला हे सगळं काही सांगते। तेव्हा खरं तर इकडनं जी काही प्राजक्ता असते ती म्हणत असते, मग ही सारी सुखं मला माझ्या बहिणीसाठी हवीत, तुमच्या धाकट्या मुलाचं लग्न माझ्या बहिणीशी लावून देता का, तरच मी खरं तर इथे तुमच्या आलोकशी लग्न करेल, असं प्राजक्ताने म्हटल्याबरोबर इकडनं सुलक्षणाला टेन्शन आलेलं असतं। प्राजक्ताने अशी अट देऊन तिथून प्राजक्ता निघून गेलेली असते। प्राजक्ता सुद्धा फार टेन्शनमध्ये असते, पण भाग्याच्या सुखासाठी तिने एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो। आता सुलक्षणा नेमकं आलोकच्या सुखासाठी ते भाग्य आणि आरवचं खरंच लग्न लावून देईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।